मंडळी, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरच्या करेगुट्टे इथल्या जंगलामध्ये 3 राज्यांच्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना अक्षरशः घेरून टाकलाय। सध्या तिथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये खतरनाक चकमक सुरू आहे आणि या चकमकीमध्ये आतापर्यंत 26 पेक्षा जास्त नक्षलवादी मारले गेलेत, तर एक जवान सुद्धा शहीद झालाय। दरम्यान या चकमकीमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सीपीआय माओवादी पक्षाचा जनरल सेक्रेटरी आणि नक्षली चळवळीचा कणा म्हणून ओळखला जाणारा नंबाला केशव राव उर्फ बसव राजू याला ठार केलाय। या बातमीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे। नक्षलवाद निर्मूलनाच्या लढाईमध्ये ही कारवाई म्हणजे एक मैलाचा दगड असल्याचं सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। बसव राजू हा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी म्हणून ओळखला जातो। सरकारने त्याच्यावरती 1.5 कोटींचं बक्षीस लावलेलं होतं। असं म्हणतात की त्याच्या हातात कायम AK-47 असायची। तो इंजिनिअरिंगमध्ये बीटेक एमटेक होता। शिवाय व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा तो एक राष्ट्रीय खेळाडू होता। आता एवढं सगळं चांगलं सुरू असतानाच बसव राजू हा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी म्हणून नावारूपाला आला। पण त्याचा प्रवास नेमका कसा होता? बसव राजू नक्षली चळवळीचा कणा म्हणून का ओळखला जातो? एमटेक राष्ट्रीय खेळाडू ते मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी असलेल्या नंबाला केशवरावचा थरारक प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। नंबाला केशवराव उर्फ बसव राजू हा मूळचा आंध्र प्रदेशचा। बसव राजूला लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड होती, त्यातही खास करून तो कबड्डी खेळायचा। व्हॉलीबॉलमध्ये तर त्यानं राज्य आंध्र प्रदेशचं प्रतिनिधित्व केलेलं होतं। एवढंच नाही तर तो कमालीचा उच्च शिक्षितही आहे। त्याने वारंगल इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेक एमटेकचं शिक्षण घेतलं। मात्र त्यानंतर काही वर्षांनंतर नक्षलवादी चळवळीतील एक प्रमुख सीपीआयचा म्हणजेच माओवाद्यांचा सर्वोच्च कमांडर म्हणून बसव राजू याची ओळख देशाला झाली। मात्र बुधवारी छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीमध्ये बसव राजू याला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले। बसव राजू हा देशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांचा नेता म्हणून सक्रिय असताना अंबुश लावण्यात तो पटाईत होता आणि त्यामुळेच बसव राजू हा भारतीय तपास संस्थांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता। त्याच्या डोक्यावरती छत्तीसगडमध्ये 1 कोटी रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं। 10 जुलै 1955 ला आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेट गावात बसव राजू याचा जन्म झाला। 1970 च्या दशकातील श्रीकाकुलम शेतकरी चळवळीमुळे प्रभावित होऊन त्याच्या विद्यार्थी दशेतच नक्षलवादी विचारसरणीत ओढला गेला। त्यानं वारंगलमधील प्रादेशिक इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेक केलं। हा इंजिनियर खेळातही खूप चांगला होता। त्यानं व्हॉलीबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावरती आंध्र प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं। त्याचे वडील शाळेत शिक्षक होते। या दरम्यान 1980 च्या दशकात नक्षलवादी चळवळीत तो सामील झाला। गगण्णा, कृष्णा, नरसिंह आणि प्रकाश यांसारख्या अनेक उपमांनी नक्षली कारवाई करण्यासाठी बसव राजू ओळखला जात होता। 1985 मध्ये बसव राजू भूमिगत झाल्याचं मानलं जातं। बसव राजू हा पीपल्स वॉर ग्रुपमध्ये सहभागी झाला। त्यानंतर सुरुवातीला पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम जिल्ह्यांमध्ये नक्षली कारवाई केल्या। त्यानं मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी, मल्लोजुला वेणुगोपाल आणि मल्ला राजिरेड्डी यांसारख्या शीर्ष नक्षलवादी नेत्यांसह बस्तरच्या जंगलात 1987 मध्ये प्रगत गनिमी कावा प्रशिक्षण घेतलं। लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळइलमच्या माजी सदस्यांनी हे प्रशिक्षण दिलेलं होतं। यामध्ये अँब्युश रणनीती आणि स्फोटक उपकरणं यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं। 1980 मध्ये सीपीआय MLच्या स्थापनेत बसव राजू याचा मोलाचा वाटा होता। पुढे 1992 मध्ये बसव राजू पीपल्स वॉरच्या केंद्रीय समितीचा भाग बनला। 2004 मध्ये सीपीआयच्या विलीनीकरणानंतर त्याची केंद्रीय लष्करी आयोगाचा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, जिथं त्यानं सशस्त्र कारवाया आणि रणनीती पाहिली। 2018 मध्ये बसव राजू हा सीपीआयचा सरचिटणीस झाला। गणपती, ज्याला मुप्पल्ला लक्ष्मण राव म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तो 2004 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि नक्षलवादी ईस्ट कम्युनिस्ट सेंटरच्या विलीनीकरणानंतर पक्षाचा पहिला सरचिटणीस होता। त्याच्या जागी बसव राजू हा सीपीआयचा सरचिटणीस झाला। बसव राजू याचा अलीकडचा कोणताही फोटो रेकॉर्डवरती नव्हता, त्यामुळे त्याचा मागोवा घेणं अत्यंत कठीण झालेलं होतं। त्याच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा काही भाग समाविष्ट होता। बसव राजू नक्षलवादी हल्ल्यांसाठी अंबुश कावा तयार करण्यासाठी ओळखला जायचा। त्यातही IED लावण्यात त्याला खास कौशल्य होतं। नक्षलवादी चळवळीत अंबुश
लावण्यात बसवराजू हा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जातं। पुढे बसवराजू हा नक्षलवाद्यांच्या यादीत एक प्रमुख व्यक्ती बनला। तो पीपल्स वॉर ग्रुपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता, मात्र नंतर इतर संघटनांमध्ये विलीन होऊन सीपीआय बनला। त्याची केंद्रीय समिती आणि पॉलिब्युरोमध्ये सेवा करण्यासाठी पदोन्नती केली। अखेर नोव्हेंबर 2018 मध्ये मुपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती यांच्या राजीनाम्यानंतर तो पक्षाचा सरचिटणीस आणि सर्वोच्च कमांडर बनला। बसवराजूवरती अनेक हाय प्रोफाईल नक्षलवादी हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचा आरोप होता। यात 2010 मध्ये छत्तीसगडमधील दंतेवाडा इथं 76 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला। 2019 मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली इथे 15 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला। आंध्र प्रदेशातील अकारू प्रदेशात टीडीपी नेते केदारी सर्वेश्वर राव यांच्या हत्येचा समावेश होता। 2013 मध्ये झालेल्या दरभा व्हॅली हल्ल्यामध्ये तोच सूत्रधार असल्याचं मानलं जातं। यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते महेंद्र कर्मा आणि नंदकुमार पटेल यांच्यासह 27 जण ठार झाले। यानंतर 2024 मध्ये छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली। यात अनेक नक्षलवादी ठार झाले। बसवराजू हा अनेक उच्चस्तरीय शोध मोहिमांचं लक्ष होतं। यातच बसवराजू अबुझमाडच्या जंगलांमध्ये लपून बसला असल्याची माहिती संरक्षण दलांना मिळाली होती। यानंतर तातडीनं नारायणपूर, बिजापूर, दंतेवाडा आणि कोंडागाव इथे डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, एसटीएफ आणि इतर तुकड्यांनी संयुक्त मोहीम हाती घेत जवळपास 70 तासांच्या प्रयत्नानंतर जंगलात वेढा दिला आणि बेछूट गोळीबारानंतर बसवराज भोवती असणारा नक्षलवादी सुरक्षेचा वेढा तोडत त्याचा खात्मा करण्यात आलाय। पोलीस अधिकाऱ्यांच्या मते बसवराजू किमान 8 वर्षांपासून अबुझमामध्ये तळ ठोकून होता, मात्र आता तो ठार झालाय। त्याच्या मृत्यूमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय। बाकी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।